नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज तुमच्यासाठी अगदी प्रोटीन रिच अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे सोया कढाई। सोया चंक्सची अशी चविष्ट भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल। ही चवीला अगदी भन्नाट होते, मोजक्या साहित्यामधून तयार होते आणि सोया चंक्सची भाजी आहे म्हटल्यावर अगदी प्रोटीन रिच तर आहेच। चला तर मग अशी चविष्ट मस्त अशी सोया कढाई आपण बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे मी 2 वाटी सोया चंक्स 1 चमचाभर मीठ घालून एक 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये छान असे उकळून घेतलेले होते। तुम्ही बघू शकता यामधलं एक्स्ट्राचं पाणी मी निथळून छान सोया चंक्स असे कोरडे करून घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम तर सोया चंक्स आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे। तर त्याकरिता एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी दही घ्यायची आहे। दह्यामध्ये आपण काही मसाले घालू। तर सर्वप्रथम इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चमचाभर धने तसेच जिरे पूड आणि 1 चमचाभर मीठ देखील मी इथे घेतलेलं आहे। हे सर्व मसाले आपण या दह्यामध्ये घालूया। सोबतच 1 चमचाभर आपल्याला कसुरी मेथी देखील हातावरती क्रश करून मग घालायची आहे आणि इथे मी 1 मोठा चमचा भाजलेलं बेसन यामध्ये घातलं आहे। याने आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा यायला मदत होते। तर या स्टेजवरती इथे मी 1 अर्धा चमचा तेल यामध्ये घालणार आहे। आता 1 अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं आहे आणि सर्व जिन्नस आपल्याला विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस मी व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेले आहेत। आता उकडलेले सोया चंक्स आपण यामध्ये घालायचे। उकडलेल्या सोया चंक्स बरोबरच इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा आणि 1 मध्यम आकाराची शिमला मिरची मोठ्या तुकड्यामध्ये कट करून मग यामध्ये घातलेली आहे। आता हे सर्व जिन्नस आपण मस्त असे एकजीव करून घेऊ आणि मॅरिनेट करण्यासाठी 1 अर्धा तासाकरिता बाजूला ठेवून देऊ। अर्धा तासामध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मॅरिनेट होऊन तयार होतात। तुम्ही बघू शकता आता हे मॅरिनेशन झालेलं आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर भाजी बनवण्याकरिता सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल व्यवस्थित असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता इथे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि मस्त असा हलकासा गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत आपण कांदा परतून घेऊ। हा कांदा छान हलकासा परतत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजवरती 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आणि आलं लसूण देखील त्याचा कच्चापणा जाजेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं। आलं लसूण छान परतत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजवरती इथे मी 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर, चमचाभर धने पूड आणि 1 पाव चमचा हळद देखील घातलेली आहे। आता सर्व जिन्नस तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे, जास्त परतायचे नाही, नाहीतरी मसाले तेलामध्ये करपतात। इकडे मी 1 मध्यम आकाराच्या टोमॅटोची मिक्सरला बारीक अशी प्युरी करून घेतलेली होती। ती प्युरी आपण यामध्ये घालूया, छान अशी मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये। ही प्युरी लवकर शिजावी याकरता थोडंसं मीठ मी यामध्ये घातलं आहे। आता तेल सुटेपर्यंत मसाल्याला आपण मसाला मस्त भाजून घेऊ। मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजवरती आपण मॅरिनेट केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। मॅरिनेट केलेले सोया चंक्स इथे मी घालत आहे। हे सोया चंक्स आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। मस्त असे एकजीव झालेले आहेत सोया चंक्स, तुम्ही बघू शकता। आता झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटे आपण हा मसाला शिजवून घेऊ। 4 ते 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित असा मसाला शिजून तयार होतो, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजवरती एक वाटीभर पाणी मी इथे घातलं आहे। तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आता परत एकदा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांसाठी आपण ग्रेव्ही उकळून घेऊ। ग्रेव्ही मस्त उकळून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजवर 1 चमचाभर गरम मसाला, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या मी ते घातलेल्या आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि इथे आपली चमचमीत अशी सोया कढाई बनून तयार आहे। प्रोटीन भरपूर अशी सोयाबीनची भाजी चवीला अगदी भन्नाट लागते। तुम्ही या पद्धतीने सोयाबीनची भाजी नक्कीच करून बघा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।